आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला यश का आला नाही माहित नाही. खरं तर त्याने यायला हवं होतं, पण माहित नाही का नाही आला. पण आमच्या घरी तो अधूनमधून येत राहायचा, पण अचानक यायचंच बंद झाला. पण जेव्हा पण तो यायचा ना आमच्या घरी, कधीच न जेवता गेला नाही येतो. आणि अगं कधी कधी तर तो आमच्या घरी स्टे करायचा. रॉबर्टला मी विचारलं तर तो म्हणायचा की बायकोसोबत भांडण झालं की तो इथेच येतो. मैत्रेही, तुमच्यात अजूनही वाद आहेत का ग? नाही म्हणजे तुम्ही बाकीच्या कपल सारखे वावरताना दिसत नाहीत. तुमच्यात ना तो दुरावा जाणवतो. वाद कोणात होत नाहीत आणि संसार म्हटलं की भांड्याला भांड लागतच ना. तू आणि रॉबर्ट पण भांडत असाल ना? माझ्यात आणि रॉबर्ट मध्ये अगं काही विचारू नकोस. आम्ही इतके भांडतो ना की 2-2 दिवस आम्ही बोलत नाही एकमेकांशी. ऍक्च्युली मीच जरा भांडण ताणते, पण शेवटी मीच पागळते. आणि मग काल काही घडलंच नाही असं दाखवून सगळं नॉर्मल. ह्यालाच संसार म्हणतात का? तुला एक सांगू, माझं आणि रॉबर्टचं अरेंज मॅरेज आहे. आमच्या घरच्यांच्या पसंतीनं झालं. रॉबर्ट तसा दूरचा रिलेटिव्ह आहे माझा. लग्न झाल्यावर सुरुवातीची काही वर्ष खूप छान होती. काही प्रॉब्लेम्स आले तर ते एकमेकांच्या सोबतीने आम्ही सॉल्व्ह करायचो आणि आजचा दिवस उद्यावर ढकलायचो. रॉबर्टचा ऍक्सिडेंट झाला आणि संसाराच्या गाडीचं चाक तुटल्यासारखं झालं. यापूर्वी मी पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टींवर मात करायचे, पण आता सगळं कठीण वाटतंय ग. समजू शकते मी. तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत ना. तू आणि तुझा नवरा एकदम सुटेबल आहात एकमेकांना. अगदी परफेक्ट मॅच. तो सुद्धा आमच्या मदतीला नेहमी धावून येतो. आत्ताच बघ ना, तुझ्या मदतीचं काम देऊन त्याने आमच्यावर किती मोठे उपकार केलेत. तू खूप नशीबवान आहेस मैत्री की तुला यश सारखा जोडीदार मिळाला. तुला वाढ ना, पोट भरल्यासारखंच वाटत नाही. हो घे ना. मेरी, या घरात तुला कसलेच रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. तुला हवं तसं काम तुझ्या पद्धतीने करू शकतेस आणि कोणीही लुडबुड केली तर त्यांचं अजिबात ऐकायचं नाही. मला येऊन सांगायचं सरळ. अगं मेरी कधीच कोणाच्या आयुष्यात लुडबुड करत नाही, पण मेरीला जो कोणी नडला ना त्याला मेरी अवन मध्ये टाकून पावासारखं बेक करते. बर, तू जा आवरून घे. माझं खाऊन झालं की सांगते. मेरी, इथे समोर ही घे. ही लिस्ट आहे. हा, याप्रमाणे ऑर्डर फॉलो झाल्या पाहिजेत. सकाळी मला बेड टी लागतो आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट टायमिंग लिहिलेलं आहे. सोमवारी पोहे, मंगळवारी उपीट, बुधवारी डोसे आणि त्याच्यानंतरच्या वारी रिपीट होणार. बरोबर? संध्याकाळी 5 वाजता. संध्याकाळी 5ला पुन्हा तुमचा चहा, 8 वाजता रात्रीचं जेवण आणि मग 9 वाजता तुम्ही किचन मध्ये येऊन तुमचं सगळं किचन क्लीन करणार. बरोबर ना? बरोबर नाही. बरोबर नाही. किचन तू क्लीन करायचंस. आणि हे पा, ही सगळी लिस्ट दिली आहे. ह्याप्रमाणे ह्या ऑर्डर्स फॉलो झाल्या पाहिजेत. समजलं? मैत्री, ये ना, ये. मी ना मेरीला लिस्ट देत होती, म्हणजे की कोणाला घरामध्ये कधी काय लागतं ते. बघ ना, ह्याप्रमाणे असं तिला लिहून दिलं, म्हणजे कसं तिला गोंधळ नको व्हायला तिचा. माझी काय अपेक्षा, मला तर डाळीचं पाणी दिलं ना तरी सूप समजून पिन आणि जे समोर येईल ना ते मुकाट्याने तोंडात घालीन.
काही अपेक्षा नाही. अजून काय बोलणार मी. घे घे पकड. माझा फोन वाजतोय. येतेच मी. कशी आहे ग तुझी सासू? सरड्यासारखी रंग बदलते मैत्री ही. अगं आता तू येण्यापूर्वी कशी बोलत होती ती माझ्या बरोबर, आणि तू आल्यावर तिची भाषाच बदलली. मला सवय आहे त्यांची. काय म्हणत होत्या? काय नाही, हे बघ लिस्ट काढलीये. काय करायचं आता ह्याचं? बापरे. त्यांना हवं तसं करून दे त्यांना सगळं. माझी काही ना नाही. हा पण एक लक्षात ठेव, चुकूनही त्यांना किचन जवळ फिरकू देऊ नकोस. घरातली सगळी माणसं अशीच आहेत. मगाशी सांगितलं ना तुला, बारीक लक्ष ठेवायचं. हो ठीक आहे, मी करडी नजर ठेवेन त्यांच्यावर. तू काही टेन्शन नको घेऊस. तू इथे काय करतेय? तू इथे अजिबात यायचं नाहीस, नाहीतर ही माझ्या आईची खोली आहे. इथे येण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाहीये मला. अधिकार गाजवतेस मेल्यावर सुद्धा? हो, शरीराने नसले ना तरी मनाने नेहमीच या घरात आहे. माझ्या आई बाबांच्या आणि बहिणीच्या मनात कायम राहणार आहे. ये काय म्हणालीस? घरात आणि आई बाबाच्या बहिणीच्या मनात? कुठली बहीण? हिचं शरीर आणि मन माझ्या ताब्यात आहे, आणि मी हिला संपवलं तर मग उरणार फक्त तुझे आई बाबा. त्यांनाही संपवेन. तू असं काहीच करणार नाहीयेस? करणार. जे ठरवणार ते करणार. तू फक्त अतिशहाणपणा करू नकोस, नाहीतर तुझ्या आईच्या आधीच तुझ्या लाडक्या बहिणीला कायमचं संपवून टाकेन.